खासदार कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार. जय शिवराय. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार देवदत्तजी निकम यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, आपले विधानसभेचे अध्यक्ष शेखरदादा पाचुंकर असतील, शिवसेनेचे संदीप भाऊ शिंदे असतील, यशवंतजी पाचंगे असतील, दामोअण्णा घोडे, अरुणाताई घोडे, गुलाबरावजी धुमाळ, शंकरजी जांभळकर, भोलेनाथजी पडवळ, उत्तमराव कुटे, तुषारजी नवले, विकासजी फंड, अजयराव गलांडे, कुमार नाणेकर, सचिन कुटे, सर्व उपस्थित मान्यवर, राहुल पवार, सर्व उपस्थित मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, काँग्रेस या सगळ्यांचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधवणे, आपण सगळेच खरं तर तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज एकूण 6 सभा आहेत आणि 6 वाजायच्या आत सगळं करून शेवटच्या सभेला जुन्नरला पोहोचायचे आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं काम करायचंय. काल माननीय अजितदादा पलीकडे न्हावऱ्याला आले होते आणि न्हावऱ्याला येऊन अजितदादा सांगून गेले, अजितदादांनी जी काही टीका केली, मी फार लहान कार्यकर्ता आहे का, आपला काय काका एवढा मोठा नव्हता त्यामुळे आपल्याला काय एवढ्या मोठ्या संधी मिळाल्या नाहीत. पण आदरणीय दादांना तेच सांगितलं की पवार साहेबांच्या आशीर्वादानं एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोरात एवढी धमक आहे का उत्तर इथं नाही, उत्तर बारामतीत येऊन देणार आणि त्यासाठी बारामतीला सभेला जायचंय. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की घाईत खरं तर बोलायला उभा राहिलो. 12 वाजता पुन्हा हेलिकॉप्टरचं टेक ऑफ आहे, अजून आष्टी आहे, कुर्डुवाडी आहे, मग बारामती, मग जुन्नर आहे. पण या सभेच्या निमित्तानं एक गोष्ट लई चांगली समोर आली. शेखर दादा, मी मनापासून तुमचा आभार मानतो का तुम्ही रांजण गावात सभा घेतली. कारण गावागावात कालपासून म्हणजे मला असं वाटलं होतं का मला कोणतरी सांगितलं होतं दिवाळीला लक्ष्मीपूजन होतं, पण गावागावात लक्ष्मी दर्शन जर सुरू झालं असेल निकम साहेब, कशासाठी तर सभेला जाऊ नका यासाठी जर लक्ष्मी दर्शन करावं लागत असेल तर हा ये डर जरूरी है. हा जर दबाव टाकला जात असेल, इतक्या जणांचे फोन गेलेत, तर मला पुरेपूर खात्री जेवढी समोर बसलीत ना याच्या 10 पटींनी दिवसभरात मोबाईलवर बघणारे डॉक्टर काय बोललाय. आणि त्यामुळे निसर्गाचा एक नियम आहे, जेवढा रबरी चेंडू पाण्यात दाबला जातो तेवढा तो उसळून वर आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं समर्थन, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार ऐकण्यासाठी जेवढं तुम्ही जाण्यापासून रोखाल, जेवढं तुम्ही जाण्यापासून दाबाल, तितकाच हा जनता जनार्दन 20 तारखेला मतदान केंद्रावर बटन दाबताना उसळणार आहे. म्हणजे मला अनेकांनी सांगितलं, मगाशी चेअरमन साहेबांनी माथाडीच्या मुद्द्याला स्पर्श केला. वरून येताना हेलिकॉप्टर मधून MIDC दिसत होती. महाराष्ट्रभर फिरत असताना ती गोष्ट पाहिली. अनेक जण विचारतात की MIDC तुमच्या मतदारसंघात आहे. माझ्या मनात प्रश्न येतो, होय MIDC मतदारसंघात आहे, पण मतदारसंघ MIDC मध्ये आहे का? मतदारसंघात MIDC आहे, पण मतदारसंघ MIDCत आहे का? सर्वसामान्य तरुणाला तिथं रोजगाराची संधी मिळते का? सर्वसामान्य तरुणाला तिथं व्यवसायाची संधी मिळते का? की मोजक्या मलिदा गँगचीच तिथं मक्तेदारी झालीये, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जर माथाडीचं काम करणाऱ्या माझ्या युवकांना, जो कामगार आहे, अनेकांनी आता बहुतेक रांजणगावच्या महागणपतीला अभिवादन करून जबाबदारीनं ही गोष्ट सांगतो. अनेकांनी शेखरदादा बहुतेक हातात
गणपतीचा फोटो दिला असेल, दुर्वा दिल्या असतील, भंडारा दिला असेल, शपथा घ्यायला लावल्या असतील, मुलांच्या शपथा घ्यायला लावल्या असतील, अनेक गोष्टी केल्या असतील, मला हे सगळं सांगतं. पण महागणपतीचा आशीर्वाद घेत असताना ही गोष्ट मनात जरूर प्रत्येक जण ठेवतो की गणपती बाप्पाचे वडील शंकर, गणपती बाप्पाचे वडील शंकर आहेत. जशी जनता साधी भोळी आहे तसाच शिवशंकर साधा भोळा आहे, भीमाशंकर साधा भोळा आहे आणि शिवशंकराला तिसरा डोळा आहे. त्यामुळे ही तुमची जेवढी दादागिरी वाढेल, ही तुमची जेवढी दबावाचं तंत्र वाढेल, त्यावेळी सर्वसामान्य ही शिरूर आंबेगावची जनता हा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि हा संकेत आहे तुम्हाला नियतीचा. कुणी कुठलाही फोटो देईल, कुणी कुठलाही दुर्वा हातात देईल, कुणी कोणाची शपथ घालेल, पण ती शपथ घालत असताना त्याच गणपती बाप्पाच्या वडिलांचा तिसरा डोळा आपल्याला उघडायचा आहे. आणि नियतीचा संकेत आहे, त्यासाठीच देवदत्त निकम साहेबांचा नंबर 3 आहे. हा एक विलक्षण योगायोग. आणि विशेषतः या परिसरातल्या MIDC आल्यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात जो काही बदल झाला, म्हणजे आंबेगाव विधानसभा मध्ये 42 गावं 2009 ला जोडली गेली, पण त्याच्या आधी लोकसभेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदान केलेली तुम्ही सगळी माणसं आहात. आणि त्या पवार साहेबांची ही निवडणूक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही काय चुकणार नाही याची मला खात्री आहे. कारण काही लोकांनी भूमिका बदलल्या. 2 जुलै 2023 ला जेव्हा भूमिका बदलली गेली तेव्हा अनेकांनी अनेक प्रश्न विचारले, अनेकांनी मध्ये सांगितलं, वेगवेगळ्या विषय आणले जातात. आणि आता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी डिंभ्याचा बोगदा काय विषय आहे हा विषय तरी बुजवून टाकला. पण महत्वाचा प्रश्न हा येतो की जेव्हा तुम्ही सांगितलं विकासासाठी ही भूमिका घेतली, तेव्हा बिबट प्रवण क्षेत्रामध्ये राज्य आपत्ती घोषित करा म्हणून आम्ही सांगत होतो. पण वर्षानुवर्ष मंत्रिपद भोगल्यानंतर आणि आता सुद्धा गद्दारी करून पलीकडे गेल्यानंतर या बिबट्याच्या प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात तुम्हाला राज्य आपत्ती घोषित करता आली नाही, तर याला कुठला विकास म्हणायचा? आज सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, तो नाडला जातोय. 2014 ला भारतीय जनता पक्षवाले गळ्यात टाळ घालून सांगत होते सोयाबीनला 7,000 भाव द्या, जेव्हा सोयाबीनला 5,800चा भाव होता. 2014 ला पेट्रोल होतं 70 रुपये, ते गेले 105 रुपये. डिझेल दुपटीने वाढलं, DAP ची बॅग 450 ची 1600 ला गेली. आणि एवढं सगळं असताना सोयाबीन मात्र आले 3200 रुपयाला. मग हा विकास खरं अभिप्रेत होता का? मग तुम्ही पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, आणि एवढं सगळं झाल्यानंतर नेमकं काय मिळवलं? नेमकं काय मिळवलं तर दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी उचलावी लागते, त्यांचं सरण रचावं लागतं. 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात. अरे चिन्ह पक्ष पळवायचा होता तर शेतकऱ्यांच्या लेकरांना सुखाचे दिवस यावेत म्हणून करायचं होतं. आता सांगितलं जातं राज्यात जर वेगळं सरकार आलं तर केंद्रातून निधी येणार नाही. याचाच अर्थ काय? यांना सगळ्यांना कळून चुकलंय. म्हणजे परवा कोणतरी म्हणालं खासदार साहेब फार जास्त फिरत नाहीत. गेल्या 2.5 महिन्यात 138 सभा झाल्या. म्हणजे ही 139 हवी. जर 139 सभा झाल्यानंतर तुम्हाला ठामपणे सांगतो महाराष्ट्रात वार फिरलंय. महाराष्ट्रात वार फिरलंय. महाराष्ट्राचं ठरलंय बळकट पंजात मशाल पेटवून तुतारी वाजवायची. हे महाराष्ट्राचं फिक्स झालंय. आणि त्यामुळे सरकार येत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे.
लग्नाच्या पंक्तीला आपण बसतो का नाही? जिलबीचा बेत असला तर आपल्या मनात काय येतं? वाढपी ओळखीचा पाहिजे. म्हणजे वाढपी ओळखीचा असला का पंक्तीत हळूच सांगता येते. एक अजून, जर सरकार महाविकास आघाडीचं येत असेल तर आमदाराच्या दारात जायला लावला नाही तर तुमच्या दारी येऊ शकणारा ओळखीचा वाढपी जर असला तर ही विकासाची गंगा हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणखी चांगला हातभार लागेल. आणि म्हणून तुम्ही बघा, परवा देवेंद्रजी फडणवीस काय म्हटले? देवेंद्र फडणवीस म्हणाले ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत. का म्हटले असं? कारण त्यांना कळून चुकलंय महायुतीचं सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाचा विषय येतो कुठून? माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह, मोदीजी तर 6 दिवस झाले महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले. काल अमित भाई शाह नागपूरमधून डायरेक्ट दिल्लीला गेले. तुमचं तुम्ही बघा, कारण पराभव होणार हे नक्की आहे आणि पराभवाचं खापर मोदींना आणि शहाना स्वतःच्या अंगावर घ्यायचं नाही. आणि त्यासाठी मोदी आणि शहा महाराष्ट्र सोडून निघून गेले. इथं तुम्ही खूणगाठ बांधा की महाविकास आघाडीचं सरकार येतंय. कारण लोकसभा निवडणुकीला मगाशी चेअरमन साहेबांनी उल्लेख केला, तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं. म्हणजे स्टेजवरच्या या सगळ्या मंडळींनी जीवाचं रान केलं. पण हे होत असताना 42 गावांनी तब्बल 16,000चं लीड तुम्ही सगळ्यांनी दिलं. का लीड दिलं? कारण तुम्हाला माहित होतं पक्ष फोडलाय, चिन्ह पळवलंय आणि तरी आपले पवार साहेब लढतायत. आणि पवार साहेब लढत असताना आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की बापाला हारताना बघायचं नसतं. हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य, तुम्ही ते चोख बजावलं. आणि अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नाकावर टिचून महाराष्ट्रातून 31 खासदार निवडून दिले. पण आता वेळ विधानसभेची. आणि ही निवडणूक केवळ विधानसभेची राहिली नाही, ही निवडणूक केवळ आमदार निवडून द्यायची राहिली नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्र धर्म राखण्याची ही निवडणूक आहे. परवा चिपळूणला गेलो होतो, चिपळूण गुहागर मतदारसंघामध्ये, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये. त्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळी काळजाला घरं पडतात. घरं का पडतात? तर त्या संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराज कैद झाले होते. त्या संगमेश्वरातल्या सरदेसायांच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज कैद झाले होते. आणि तलवार हाती घेतल्यानंतर सभोवती लखलखती पृथ्वी निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज कैद झाले. कसे कैद झाले? गद्दारीमुळे. आणि त्या गद्दारीची जखम आज 350 वर्ष महाराष्ट्राच्या काळजात भळभळते. गद्दारी केली तर महाराष्ट्र धर्म बुडतो. गद्दारी केली तर सर्वसामान्याच्या मुखाचा सुखाचा घास हिरावला जातो. हे महाराष्ट्राने अनुभवलंय. आणि म्हणून आता शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, 2 जुलैला जे काही झालं, इथून मागच्या ज्या निवडणुका माननीयांच्या झाल्या असतील त्या निष्ठेच्या होत्या, म्हणून तुम्ही पाठीशी उभे राहिलात. आणि आता निवडणूक मात्र गद्दारीची. काही लोक भावनिक होऊन काही गोष्टी सांगतील. अनेक ठिकाणी व्हिडिओ सांगितला जातो की म्हणे त्यांची लढाई आदरणीय पवार साहेबांशी नाही, पण त्यांचं मत हे पवार साहेबांच्या विरोधात असणार आहे. विचार करा, त्यांची लढाई ती पवार साहेबांच्या बरोबर नाही असं जरी म्हणत असले तरी जेव्हा ते मत देतील, जेव्हा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या द्वेषाचा निर्णय घेईल, त्यावेळी हे मूग गिळून गप्प बसतात. मग पवार साहेब जर दैवत आहेत तर जेव्हा नरेंद्रजी मोदी आदरणीय पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले होते तेव्हा आंबेगाव शिरूर मधून निषेध झाल्याचं मी ऐकलं नव्हतं. जेव्हा माननीय अमित भाई शाह हे आदरणीय पवार साहेबांना भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणाले होते तेव्हा माननीय नामदार महोदयांना त्याचा विरोध करताना कधी ऐकलं नव्हतं. आणि जर तुम्ही पवार साहेबांना कोणी म्हणत असताना त्याचा विरोध करत नसाल तर मग आता तुमचा विरोध आम्हाला करावा लागेल. ही काळ्या दगडावरची रेघ. एवढं सांगतो.
कोणत्याही भूल थापा पुत्राला निवडून द्यायची जो तुम करावा लागेल ही काळ्या दगडावरची रेघ एवढं सांगतो. कोणत्याही भूल थापा पुत्राला निवडून द्यायची जो तुमच्या हक्कासाठी भांडतो, जो तुमचे प्रश्न मांडतो आणि त्यासाठी देवदत्त निकम यांच्या तुम्ही उभं राहायचंय. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं सांगतो, महाराष्ट्रभर फिरताना आंबेगावात नेमकं काय होईल आणि मी अभिमानानं सांगतो शिरूर आंबेगावच्या जनतेनं निवडणूक हातात घेतलीये. 20 तारखांना शिरूर आंबेदार जेव्हा मतदान करला असता आणि त्याच वेळी दिल्लीतले नेते गिधाडासारखे बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला, पवार साहेबांनी गुडघे टेकले म्हणजे महाराष्ट्राने गुडघे टेकले. आणि त्याच वेळी तो 84 वर्षाचा योद्धा गरजला, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. ही लढाई आपल्याला त्यासाठी जिंकायची आहे. भावांनो, जाता जात काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरू द्यायचं नसतं. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपलं ठरलंय पवार साहेबांचं, पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. आणि मंचरच्या सभेत पवार साहेबांनी सांगितलंय, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर या ठिकाणी गणेशराव